बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. मी 2-3 दिवसापूर्वी ब्लॉग टाकला होता आणि शॉर्टही टाकली होती की मी नानकटाई बनवली आहे आणि त्याचा व्हिडिओ लवकरच येईल. सो त्याच्यावर 2-3 कमेंट्स होत्या. सो मी विचार नव्हती करत खरं तर की टाकूयात म्हणून, पण चला कमेंट तर खूप पडल्यात. सो म्हटलं चला टाकूयात. सो बघा रेसिपी, फक्त रेसिपी आहे आजच्या ब्लॉगमध्ये, बाकी काही नाही आहे. रेसिपी एन्जॉय करा आणि मला सांगा कसे झाले आहेत आणि मग तुम्ही नक्की ट्राय करा. मी एक कप मैदा घेतलाय, 1/4 कप रवा घेतला आणि अर्धा कप बेसन घेतलंय. येस, आणि 1 कप पिठी साखर. सो मी इथं अर्धा कप तूप घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी 1 कप पिठी साखर टाकणार आहे आणि विस्करनी छान विस्क करून घेणार आहे. सो इथे ना डबल साखर होईल इथपर्यंत विस्क करायचं. तुम्हाला कळतं व्हॉल्यूम डबल झाल्यानंतरचा की थांबवायचं. आता इथे सगळे आपण जे ड्राय इंग्रेडियंट्स काढलेत म्हणजे बेसन, मैदा आणि रवा हे सगळे ह्यामध्ये टाकून द्यायचे. आता ह्या स्टेजलाच तुम्हाला इलायची पावडर टाकायची. थोडी जास्तच टाकली ना तर त्याचा फ्लेवर छान उठून येतो. त्यानंतर 1/2 टेबलस्पून बेकिंग पावडर टाकायचा आहे. हा स्पून जो माझ्या हातातला आहे ना तो 1/4 टीस्पून आहे. सो मी 2 वेळा तो टाकला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 1/4 टीस्पून बेकिंग पावडर सोडा टाकायचा आहे. पहिले सगळे इंग्रेडियंट्स हाताने छान व्यवस्थित करून मिक्स करून घ्यायचे. जे काही लम्स फॉर्म होतात ते पण हाताने छान फोडून घ्यायचे. तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी होते, एकदम दाबल्यानंतर फर्म होतं आहे. सो तसंच काहीतरी घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं दूध टाकून छान तो पिठाचा गोळा कडक असा मळून घ्यायचा आहे. पीठ मळून घेतल्यानंतर छान तो बाजूला ठेवायचा गोळा आणि त्यानंतर तुम्हाला गार्निशिंगसाठी पिस्ता, काजू, बदाम जे काही पाहिजे ते कट करून घ्या बारीक बारीक. मी तर फक्त पिस्ता घेतले होते. छान छोटे छोटे त्याचे पेढे करायचे आणि त्यानंतर त्याला वरतून गार्निशिंग जे तुम्ही ड्रायफ्रूट्स कापले ते लावा. आणि मग जे तुम्ही पेढे करताना त्या टायमिंगला तुम्हाला क्रॅक्स नाही होऊन द्यायचे पिठाला. कशाला नको, तू भाजेल म्हणून मी केलं ना तसं. सॉरी, काय हवंय? ओ ग, तुम्हाला पहिला एअर फ्रायर जो आहे किंवा ओव्हन आहे तुम्हाला प्रीहीट करायचं आहे जवळपास 10 मिनटं 200 डिग्री सेल्सिअसला. आणि त्यानंतर जे काही तुमचे नानकटाईज आहे ते तुम्हाला त्यात प्लेस करून तुम्हाला 20 मिनिट्सचा टायमिंग सेट करायचा आहे. तर कधी पण एअर फ्रायरला बिस्किट्स किंवा नानकटाईज करताना तुम्हाला हाफ टायमिंग म्हणजे जर 20 मिनटं आपण सेट केलं आहे त्यामध्ये तुम्हाला 10 मिनटं पहिला एका साईडने बेक करावं लागतं आणि नंतर दुसऱ्या साईडने 10 मिनटं. सो जो काही तुम्ही टाईम सेट करता त्याच्या हाफ टाईम नंतर तुम्हाला हे सगळे नानकटाई पलटी करायचे. सो ओव्हनमध्ये सगळीकडून एअर लागते पण एअर फ्रायरमध्ये असं नसतं, त्यामुळे आपल्याला ही स्टेप करावी लागते. हे असे काही नानकटाईज दिसतात. दुसऱ्या दिवशी मी हे छान गार झाल्यानंतर भरून ठेवले. शेप थोडासा आकडा झाला आहे. सो फर्स्ट टाईम केलेत म्हणून. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच